हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण काय बनवणार आहोत आणि काय बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता मी ज्वारीची अशी परफेक्ट भाकरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे. साधारणतः मी इथे 1 वाटी पीठ ज्वारीचे पीठ चाळून घेतलेलं आहे. हे पीठ तुम्ही जास्त दिवसाचे नाही घ्यायचे. मी पीठ ताजेच घेतलेले आहे आणि असं पाणी टाकून मस्त असा याचा गोळा करायचा आहे. मस्त असं मळून घ्यायचं आहे. मळून किंवा तुम्ही चुरून देखील म्हणू शकता तुमच्या भाषेमध्ये. असं मस्त जितकं जास्त पाणी घालून असं मळताल ना तितकं मस्त भाकरी आपली फुगते आणि साईडनी फाटत पण नाही. मी जशी बनवते तशीच तुम्ही बनवली तर अगदी परफेक्ट अशी ही भाकरी बनवून तयार होईल आणि खायला तर इतकीच सुंदर लागते ना. अशी जास्त मळलेली भाकर खूपच भारी लागते. आणि आपण लगेच असं मस्त पीठ मळून घेणार आहोत. इथे पाहू शकता मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि लगेच दोन्ही हाताने मी मळून घेते. तुम्हाला दाखवते पहा. दोन्ही हाताने असं मळून जर पीठ घेतलं एकदम परफेक्ट आपली भाकरी अशी तयार होते. आणि लगेच साईडला जे परातीच्या साईडला जे पीठ राहतं ना ते देखील मी मस्त असं कडेने सगळीकडून गोळा फिरवून मस्त असं मळून घेतलेलं आहे पाहू शकता. आणि मी इथे व्हिडिओ स्किप न करता बनवलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे. मी ते पाहू शकता. आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत. ते पण घरच्या घरी आपल्या घरी ही दररोज बनते तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे पाहू शकता माझं पीठ मस्त असं मळून झालं की मी असा हातावरती गोळा बनवून घेतलेला आहे आणि लगेच असा दोन्ही हाताने असं थापटला का मस्त आपली भाकरी परफेक्ट होते. इथे पाहू शकता. आणि लगेच मी कोरडं पीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि हाताने थापून घेणार आहे. इथे पाहू शकता मस्त असं थापते. माझ्या चॅनलवर जे नवीन असाल त्यांना माझी भाकरी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब जे चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात अगोदर माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. इथे पाहू शकता मी माझी सर्व भाकरी थापून झालेली आहेत. म्हणजे झालेली नाही आहे पण किती गोल आणि मस्त परफेक्ट अशी भाकरी झालेली आहे पाहू शकता. मला तर भाकरी मोठीच आवडते त्याच्यामुळे मी मोठीच भाकरी बनवून घेते. पाहू शकता मी जशी बनवलेली आहे तशीच तुम्ही देखील बनवू शकता. आणि इथे आपली एकदम पातळ अशी ज्वारीची भाकरी थापून झालेली आहे पाहू शकता. कडेने कुठेही फाटलेली नाही आहे किंवा चिरटलेली नाही आहे. आणि लगेच मी इकडे तवा गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यावर लगेच टाकून देणार आहे. आणि भाकरी टाकली दोन्ही हाताने उचलून टाकायची. माझा तवा मी चपात्या बनवलेल्या होत्या त्याच्यामुळे थोडासा तेलकट होता त्यामुळेच भाकरी हालत आहे. इथे पाहू शकता. आणि आपण लगेच हाताने पाणी लावून घेणार आहोत म्हणजे आपली भाकरी मस्त अशी तयार होते. इथे पाहू शकता थोडं पाणी लावून मी मस्त अशी सगळीकडून पाणी लावून घेतलेलं आहे पाहू शकता. आणि दुसऱ्या गॅसवर मी भाजी देखील टाकलेली होती. ते भाजीची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि इथे पाहू शकता आपली भाकरी एका साईडने पचलेली आहे आणि आपण माझा अशी पलटवून देखील टाकलेली आहे. पाहू शकता किती मस्त अशी भाकरी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला देखील अशीच भाकरी आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी भाकरी कोणाकोणाला आवडली ते देखील सांगायला विसरू नका. तुम्हाला जर अशी भाकरीची टिप्स पाहिजे असेल तर माझ्या कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलवर येऊन मला कमेंट करा. मी तुम्हाला सजेशन नक्कीच देईन. आणि आपली भाकरी खायला तर एवढीच खमंग लागते ना तर विचारायची सोय नाही. कारण मी जास्त मळून घेतलेलं पीठ आहे ना त्याच्यामुळे एवढी भाकरी आपली सुंदर लागते ना. आणि पाहू शकता दुसऱ्या साईडने देखील आपली भाकरी मस्त अशी मळून झालेली आहे. मी दोन्हीकडून देखील मस्त अशी भाकरी चांगली भाजून घेणार आहे. आणि लगेच मी तव्यावरच भाकरी भाजते. तुम्ही गॅसवर शक्यतो गॅसवर नका भाजत जाऊ. गॅसचा वापर चांगला नसतो त्याच्यामुळे मी
तव्यावरच भाकरी भाजवते ही पाहू शकता. आणि माझी भाकरी कशी फुगायला सुरुवात झालेली आहे. माझ्याकडून थोडंसं बोट गेलेलं भाकरीमध्ये, त्याच्यामुळे माझी भाकरी पूर्णपणे फुगलेली नाही आहे. माझी भाकरी तर एवढी टम फुगते ना. आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील मी माझी भाकरीची रेसिपी, बाजरीच्या भाकरीची किंवा ज्वारीच्या भाकरीची, तुम्ही जशी कमेंट कराल तशी मी भाकरी बनवून दाखवेल. आणि पाहू शकता माझी भाकरी एकदम अशी परफेक्ट झालेली आहे. आणि मी सगळीकडून असं थोडं असं जिथे कच्ची राहिली तिथे अशी अर्धी अर्धी दुमडून टाकते, म्हणजे आपली भाकरी सगळीकडून अशी मस्त खरपूस भाजली जाते आणि कुरकुरीत इतकीच लागते ना. तुम्ही ही भाकरी कोणत्याही भाजीसोबत, चटणीसोबत किंवा असं कोरडी भाकरी जरी खाल्ली तरी एवढी जबरदस्त ही भाकरी खायला लागते ना. खूपच भाकरी म्हणजे मस्त लागते खरपूस भाजल्यामुळं. तर पाहू शकता आपली भाकरी दोन्ही साईडनी मस्त अशी भाजून झालेली आहे. माझी भाकरीची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच कमेंट करा. बाय.